सो आता इकडे पालखी येणार आहे. इकडे आम्ही सगळे तयार आहोत आरतीचं ताट वगैरे घेऊन. आता तिकडून पालखी येईल. सो आपण बघूया पुढे सगळं. आता ना आपल्या घरी पालखी येणार आहे आणि निखिल दादाला तर सवय आहे. तुम्ही त्यालाच बघू शकता की त्यालाच ती पालखी किती जड वाटते. तर यज्ञेश आणि ऋषिकेशचा फर्स्ट टाईम होतं पालखी आणायचं. त्यांना चान्ससुद्धा मिळाला, त्यामुळे मला खूप छानसुद्धा वाटलं. तर त्यांनी पालखी आणलेली. तर पालखी आणल्यानंतर ना पालखीचे पाय धुतले जातात चारी आणि नंतर आरती करतात आणि ज्यांनी पालखी आणल्या त्यांचेसुद्धा पाय धुतले जातात. मग पालखीला घरात घेतलं जातं. जेव्हा घरात पालखी आली ना त्याच्या आधीपासूनच घरातली सगळी लाईट गेलेली, त्यामुळे थोडंसं तुम्हाला इकडे काळोख दिसेल. पण पालखी आल्यानंतर त्यांनी जेव्हा पालखीची लाईट लावली ना तेव्हा फक्त पालखीची लाईट लावली आणि माहीत नाही कसं काय हा चमत्कार आहे. पूर्ण घरातली लाईट गेली आणि फक्त पालखीची लाईट चालू होती. सो खूप भारी वाटलं. आम्ही सगळेच खूप शॉक होतो की बापरे असं सगळं झालं. तुम्हालासुद्धा दिसेल पुढे की लाईट नाही आहे, फक्त पालखीची लाईट चालू होती. घरात पालखी आल्यानंतर अगरबत्ती धुपारत दाखवून तिची पूजा केली जाते आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो. नैवेद्य दाखवताना आधी घरातल्या देवाला आणि तुळशीला नैवेद्य दाखवतात, नंतर पालखीसमोर नैवेद्य ठेवतात. पूजा झाल्यानंतर घरातले इतर सगळेजण पाया पडतात आणि ओटी भरायची असेल ते देवाची ओटी भरून घेतात. मी माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा ओटी भरणार आहे, त्यामुळे मला माहीत नव्हतं की ओटी कशी भरतात किंवा काय. त्यामुळे इकडे मला सगळेजण गाईड करतात की आधी हे कर ते कर. त्यामुळे मी इथे आत्ता फर्स्ट टाईम ओटी भरली. केस मागे घ्या. साक्षी
सो आता पालखी पण गेली आणि आमचा उपवास होता. पालखी जाईपर्यंत काही खात वगैरे नाही, आत्ताच खाऊन झालं. सो खूप छान वाटतंय. सो यज्ञेशचा फर्स्ट टाईम होता. आपण त्याला विचारूया की त्याला कसं वाटलं. सो काय मग कसं वाटलं कोकणात येऊन आणि कोकणातली पालखी बघून? यज्ञेशचा फर्स्ट टाइम होता. यज्ञेशने फर्स्ट टाइम शिमगा किंवा कोकण वगैरे सगळं तो फर्स्ट टाइम एक्सप्लोअर करतोय. सो कसं वाटलं यज्ञेश तुला? आवडलं का पालखी? आणि यज्ञेशने पालखी उचलून आणली. सो मला तर खूप छान वाटलं. त्याला कसं वाटलं आपण ते विचारूया. छान होता एक्सपिरियन्स. आता इकडे बघायला गेलो तर कोकणात बोलतात की भरपूर लोक सुट्ट्या घेऊन येतात. सुट्ट्या काही असेल तरी यायचं असतं. कंटिन्युअसली गाड्या फुल असतात. ट्रॅव्हलिंग खूप हेक्टिक आहे. बट इकडे आल्यानंतर जी पालखी वगैरे बघितल्यानंतर थोडासा जो तणाव होता तो जाणवलाच नाही, पूर्णपणे निघून गेलेला. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल ना तर जेव्हा आपण पालखी घरात येते, घरात आपण त्यांची पूजा करतो, गाराणे गातात, तर ते एक वेगळाच अनुभव आहे. अंगाला शहारा आणण्यासारखा आहे. ओके. तर मस्त होतं. तुम्ही पण एन्जॉय करा. तुमची बायको जर कोकणी असेल तर तुम्हाला तो अनुभव भेटेल. आणि थँक्यू सो मच मला इकडे आणल्याबद्दल. यज्ञेश सारखी श्रावणी पण आलेली इकडे. श्रावणीचं पण फर्स्ट टाइम होतं. रुचिका लास्ट टाइम येऊन गेलेली. तुम्हाला मी दाखवीन रुचिका. सो आपण श्रावणीला सुद्धा विचारूया की तिला कसं वाटलं. ती पकवणार आहे पण तरी पण आपण तिला विचारूया. श्रावणी प्लीज थांब ना तू. मग शाहू कसं वाटलं तुला पालखीने? मस्त वाटलं. अजून मनातल्या मनात नको बोलूस, आवाज नाही जाणार तिकडे. बोल कसं वाटलं श्रावणी? ती थोडीशी लाजरी आहे त्यामुळे तिला असं बोलायला वगैरे आवडत नाही. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा जर का तुम्हाला चान्स मिळाला, तुम्ही कोकणातले असाल तर तुम्ही एक्सपिरियन्स करालच. पण जर का माझ्या नवऱ्यासारखे आणि श्रावणीसारखे घाटावरचे असाल तर नक्की या कोकणात आणि हा एक्सपिरियन्स घ्या. खूप सुंदर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं जेव्हा म्हणजे तुम्ही जे काय करता, जे काय तुमचे कष्ट असतात किंवा ते जे गर्दीने वगैरे येताना ते सगळं निघून जातं आणि खूप छान प्रसन्न वाटतं. सो नक्की या आणि हे सगळं तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स करा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.